एका घनदाट जंगलाजवळ एक गाव होतं, सोनपूर. सोनपूरमध्ये महेश आणि त्याची पत्नी जया राहत होते. अरे महेश, माझे ऋण कधी फेडतोयस बाबा? लवकरच शेठजी, जसे पैसे जमा होतील तसे लगेच तुमच्याकडे देईन. ठीक आहे, मी वाट पाहीन. हो शेठजी. महेशच्या बायकोला सेठ पासून खूप त्रास झाला होता. अहो ऐका ना, आपण किती व्याज देणार ह्या सेठला? जेवढं कर्ज घेतलंय त्याहून दुप्पट दिलंय आपण त्याला. माहित नाही, हे सगळं मला कळतच नाहीये. मला एवढंच माहिती आहे की जर आपल्याला या घरात राहायचं असेल तर शेठजींना आपल्याला पैसे द्यावे लागतील. ठीक आहे. एका वेळची गोष्ट आहे. महेशने जंगलात एका मोठ्या झाडाचा सौदा केला. त्याने खूप चांगले पैसे मिळाले. जेव्हा तो घरी परतला, आता जाऊन शेठजींना हे पैसे देऊन येतो. अहो त्यांना सगळे पैसे देण्याची काय गरज आहे? अर्धे आपण ठेवूया. पण का? का म्हणजे माझ्या अंगावर एकही दागिना नाहीये. निदान या पैशातून तरी माझ्यासाठी कानातले खरेदी करा. पण जर शेठजींना कळलं तर राग येईल ना त्यांना. त्यांना कोण सांगणार? ठीक आहे, मी कानातले विकत घेऊन येतो. महेशने एक सोन्याचे कानातले विकत घेतले आणि उरलेले पैसे घेऊन तो सेठकडे गेला. अरे वा वा, आज तर तुझी कमाई चांगली झाली आहे. हो शेठजी. तू असेच इमानदारीने पैसे आणून देशील तर लवकरच तुझं घर तुझं होऊन जाईल. शेठजी, अजून किती पैसे द्यायचे आहेत? फक्त 20,000 रुपये. ठीक आहे, मी आशा करतो लवकरच देईन. महेश इथून त्याच्या घरी गेला. माझे कानातले आणले का? हो, हे घे. पण मला वाटतं मला शेठजींना पैसे द्यायला हवे होते. ते का? फक्त 20,000 उरले आहेत. हे कानातले नसते आणले तर 10,000 उरले असते. हरकत नाही, पुढच्या वेळी कमवाल तेव्हा देऊन टाका. सध्या मी हे कानातले घालते. कानातले घालून जया खूप आनंदी होती. ती आपले सोन्याचे कानातले दाखवण्यासाठी तिच्या शेजारणीकडे गेली. अगं शीला, हे बघ, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी सोन्याचे कानातले आणले. हे तर खूपच छान आहेत ताई, हो ना? जयाने गावातल्या प्रत्येक स्त्रीला आपले कानातले दाखवले आणि रात्री जेव्हा जया झोपली होती तेव्हा एका चोराने जयाचे कानातले चोरले आणि धूम ठोकून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे राम, माझे कानातले! अरे देवा, माझे कानातले चोरीला गेले. तू कोणाला तुझे कानातले दाखवलेलेस? कोणालाच नाही, फक्त शीला, विमलाला, प्रभाला. पूर्ण गावात आरडाओरडा केलास आणि म्हणतेस कोणाला दाखवले नाही. तुझी बुद्धीच गुडघ्यात आहे. ह्याच्यापेक्षा तर बरे होते मी पैसे शेठजींना दिले असते. मूर्ख बाई. जयाच्या मनात कोणतीही गोष्ट राहत नसे. ती सर्व काही पसरवायची. जर तिच्या घरी काही चांगले पदार्थ बनवले तर पूर्ण गावाला कळायचं. अरे महेश भाऊ, तुमच्या घरी आज खीर बनत आहे, आम्हाला बोलवले नाही. भाऊ, आतापर्यंत मी घरी पोचलोच नाहीये. मला कसं कळणार माझ्या घरी काय बनतंय? आम्हाला सगळं माहितीये, जया वहिनी म्हणाल्या. महेश रागातच घरी पोहोचला. सगळ्या गावाला सांगितलं की तू खीर बनवतेस. यात काय चुकलंय? बनवलीये तर बनवलीये. अरे बनवलं तर स्वतःच खा ना, जगाला सांगायची काय गरज? तुझ्या या सवयीने मी हैराण झालोय. कोणती गोष्ट स्वतःकडे ठेवूच शकत नाही, सगळीकडे सांगत सुटतेस. अनेकदा महेश जयाला फटकारत असे. एका दिवसाची गोष्ट आहे. महेश लाकूड तोडायला जंगलात गेला होता. तो खूप जाड झाड कापत होता तेव्हा काहीतरी त्याच्या पायाला टोचलं. त्याने खाली माती खणून काढली आणि त्यातून एक घागर सापडली, सोन्याच्या नाण्यांनी भरलेला. वाह वाह, माझे नशीबच उघडले. देवा, तुझे लाख लाख धन्यवाद. आता मी हे घरी घेऊन जातो. नाही, महेशला जयाचा मूर्खपणा आठवला. जरी मी या मडक्याला घरी घेऊन गेलो तर जया सगळ्यांना सांगून सुटेल की सोन्याचं मडकं मिळालं म्हणून आणि सगळं चोरी होऊन जाईल. नाही, मी असं नाही होऊ देणार. महेश विचार करू लागला की त्यांनी काय करावं. त्याला एक कल्पना सुचली. महेशने भांड त्या मातीत पुरलं आणि त्यावर एक पान ठेवलं. मग महेश नदीजवळ गेला. त्याने नदीतून अनेक मासे पकडले. त्या माशांना एका झाडावर टांगलं. मग त्याने एका झाडावर चपात्या ठेवल्या आणि संपूर्ण झाड चपात्यांनी भरलं आणि मग तो त्याच्या घरी गेला. जया, चल माझ्यासोबत. कुठे जायचं आहे? मला जंगलामध्ये एक भांड सापडलं आहे ज्याच्यात सोन्याची नाणी आहेत. मडकं खूपच मोठं आहे. तू माझ्याबरोबर चल, आपण दोघे मडकं घेऊन येऊया.
हो हो चला. सोन्याच्या नाण्यांची घागर. वा वा. जया आणि महेश जंगलात पोहोचले. जंगलात पोहोचताच जयाचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. अरे राम, चपात्यांचं झाड. हो, काल तर या झाडातून चपात्यांचा पाऊस पडत होता. हे काही साधारण जंगल नसून जादूचं जंगल आहे. थोडं लांब चालल्यावर जयाला ते झाड दिसलं ज्यावर मासे लटकले होते. मासे उगवणारे झाड. हो, याला सोड, पुढे जाऊया. थोडं लांब चालल्यानंतर महेश त्याच ठिकाणी पोहोचला जिथे ती सोन्याच्या नाण्यांची घागर होती. त्याने पानं काढली. हे देवा, तुम्ही अगदी खरंच बोललात. हो, पण आता हे कोणालाही सांगू नकोस हं? मी वेडी आहे का कोणाला सांगायला? हो, ते तर मला माहितीच आहे. म्हणजे काय? काही नाही, चल घरी जाऊया. दोघही घरी परतले. जया, जा विहिरीतून थोडं पाणी घेऊन ये. हो हो, का नाही. जया घागर घेऊन घराबाहेर गेली आणि महेशने घरात खड्डा खणून त्या सोन्याच्या नाण्याचा घडा लपवला. इथे विहिरीवर जयाला तिची मैत्रीण शीला भेटली. अरे वा, आज काय झालंय? खूप खुश आहेस? आता काय सांगू, आमचं तर भाग्यच उघडलंय. असं काय झालंय? आम्हाला जंगलात सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक घागर सापडलीये. काय? तू कोणाला सांगू नकोस. हो हो. पण महिलांची चर्चा कधी थांबलीये का? शीलाने ही गोष्ट आगीसारखी पसरवली. शेठजींनाही ही गोष्ट कळली आणि शेठजी सर्व गाववाल्यांसोबत महेशच्या घराबाहेर पोहोचले. अरे महेश, महेश, अरे बाहेर ये. काय झालं शेठजी? तुला नाही माहिती काय झालंय? तुला सोन्याच्या नाण्यांचा एक मडकं सापडलंय जे तू सगळ्या गाववाल्यांपासून लपवत आहेस. सोन्याच्या नाण्यांचं मडकं? तेही मला? हे तुम्हाला कोणी सांगितलं? अजून कोण बोलणार? तुझ्या बायकोने सगळ्या गाववाल्यांना सांगत होती. शेठजी, माझी बायको जरा बावळट आहे. खोटं वाटत असेल तर तिला विचारा की ती कधी जंगलात गेली होती आणि काय काय झालं होतं. बरं जया, सांग जंगलात काय काय झालं? आम्ही जंगलात पोहोचलो. साधे जंगल नाही, जादूचं जंगल. तिथे एका झाडावर चपात्या लटकल्या होत्या. ते अप्रतिम होते. मग आम्ही पुढे गेलो तर दुसऱ्या झाडावर मासे लटकले होते आणि पुढे गेलो तेव्हा आम्हाला सोन्यांच्या नाण्यांनी भरलेला एक घडा मिळाला जो आम्ही घरी आणला. शेठजी, ऐकलं? माझ्यावर विश्वास बसत नसेल तर माझं घर बघा. बोला, जा जरा घरात बघून ये जरा. शेठजींच्या माणसांनी घर शोधलं पण नाण्यांची घागर कुठेच सापडली नाही. आता तर खात्री झाली ना? माझ्याकडे कुठलंच सोनं नाहीये शेठजी. जर असते तर आपले कर्ज फेडले नसते. ते तर आहे. शेठजींसोबत सगळे गाववाले निघून गेले. ते गेल्यावर महेशच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता मी आरामात आयुष्य जगेन. कमीत कमी आता तरी जयाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि माझं सोनं सुरक्षित राहील. अहो ऐका, हे सर्व खरंच झालं होतं ना? मग लोक माझं का ऐकत नव्हते? जया चिंतित होती पण महेश खुश होता. त्याचं सोनं सुरक्षित होतं. एका शहरात रवीश आपली पत्नी मनीषा आणि मुलगा रोहित बरोबर राहत होता. रवीश एक मोठा बिझनेसमॅन होता. रवीशचे आई वडील गावीच राहत होते. मनीषा आणि रोहित डिनर टेबलावर रवीशची वाट पाहत होते. बाहेरून हसत रवीशही आला. काय झालं? कोणाचा फोन होता? खूप खुश दिसत आहात. गावावरून आईचा फोन होता. आई आपल्याला सगळ्यांना गावी बोलवत आहे. गावी? आता आपण गावी जाऊन राहायचं? कायमचं नाही, पण जोपर्यंत रोहितची शाळा बंद आहे तोपर्यंत आपण गावी राहूया. इतक्या दिवसांचा वेळ आहे का? आता तर सगळं डिजिटल झालं आहे, तर मग कसली चिंता आहे. वा, मज्जा आली. आता मीही गावाला बाकी सगळ्यांसारखा मजा करेन. शेत बघीन आणि खूप फिरीन. तर मग ठीक आहे, उद्या सकाळी आपण गावी जायला निघूया. तिघे गावी जाण्यासाठी पॅकिंग करून झोपून गेले. सकाळी रवीश, मनीषा आणि रोहित आपल्या कारने गावाकडे निघाले. काही तासांनंतर ते आपल्या गावी पोहोचले. त्यांना पाहून आजी आजोबा खूप खुश झाले. किती दिवसांनी गावी आला आहेस? रोहित तर आम्हाला विसरला असेल. नाही नाही, मी ओळखतो. पप्पा मला रोज तुमच्याबद्दल सांगत असतात. सगळेजण हसायला लागले. जेवण झाल्यावर
सगळे आराम करायला लागले, पण रोहितला झोप येत नव्हती. मला गावात फिरायचं होतं, पण सगळे झोपलेत. आता मला स्वतःलाच जावं लागेल. मी खूप एक्सायटेड आहे. रोहित बाहेर जाऊन फिरू लागला. गावात एक मोठंसं झाड होतं, ज्याच्या खाली रोहितच्या वयाची काही मुलं खेळत होती. रोहित त्यांच्या जवळ गेला आणि बोलू लागला. मला गावात फिरायचं आहे. हा तर फिर. माझ्या बरोबर कोणीतरी चला. आम्ही तुझे मित्र नाही आहोत आणि तसंही गाव इतकंच आहे. इथे फिरायला काही नाहीये. मला जंगलात जायचं आहे आणि खेळ पाहायचा आहे. गावातल्या सगळ्या मुलांनी एकमेकांना इशारा केला. काय झालं? तुम्ही हसताय का सगळे? काही नाही. आज तुला जंगल दाखवतो. संध्याकाळी ये. तुम्ही मला नक्की जंगल आणि शेत दाखवाल ना? अरे तुला बोललो ना, संध्याकाळी ये म्हणजे संध्याकाळी ये. जा इथून, आम्हाला खेळायचं आहे. रोहित परत घरी निघून गेला. रोहित, हे गाव अगदीच नवीन आहे आणि तू एकटा कुठे गेला होतास? आई, मी तर बाहेरच होतो. कुठेही गेलो नव्हतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, पण गावातून बाहेर नको जाऊस. खूप धोका आहे. कसला धोका आजी? जास्ती प्रश्न करू नकोस, तू अजून लहान आहेस. रोहितला सगळ्यांनी सल्ला देऊन सोडून दिलं आणि आपापल्या कामाला लागले. रोहित संध्याकाळी जंगलात जायला विसरला होता, तर तो दुसऱ्या दिवशी जंगलात जायला निघाला. मी काल संध्याकाळी नाही जाऊ शकलो, पण आता मी शेत आणि जंगलात नक्की जाईन. रोहित सगळ्यांची नजर चुकवून निघून गेला आणि शेतातून एका जंगलात पोहोचला. तेव्हा त्याच्या पायाखाली एक लहानसं रोपटं आलं. अरे, हे रोपटं तुटलं असेल. आता काय करू? याला आपल्या घरी घेऊन जातो. रोहित जंगलात फिरायला विसरून गेला आणि तो त्या रोपटाला घेऊन सरळ घरी परत आला. अरे रोहित, कुठे गेला होतास आणि हे रोपटं कुठून घेऊन आलास? हे तर बाहेरच होतं. आजोबा रोहितला विचारतच होते, तेव्हा रवीशाही आला. एक महत्वाचं काम आलं आहे. आपल्याला आजच शहराकडे जावं लागेल. पण तू कालच तर आलायस, मग इतक्या लवकर कशाला जायचं? खूप महत्वाचं काम आहे. रवीशने मनीषा आणि रोहितला लवकर तयार होऊन कारमध्ये बसायला सांगितलं. दोघांनी असंच केलं. रोहितही आपलं तुटलेलं रोपटं घेऊन कारमध्ये बसला आणि कार शहराच्या दिशेने जाऊ लागली. काय झालं? आपण शहराकडे परत का चाललोय? घरी चोरी झाली आहे आणि कंपनीतही नुकसान झालं आहे. आपण पूर्णपणे बर्बाद झालो. काय? आपण बर्बाद झालो? हो, आता जाऊन बघूया की काय आणि कसं झालंय ते. काही तासात ते परत आपल्या घरी आले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं तर सगळं चोरी झालं होतं. आता रवीशची कारही दुसऱ्या दिवशी जाणार होती. तिघं जमिनीवर बसले. रोहितनेही आपल्या रोपट्याला एका बाजूला ठेवलं. आता आपण कुठे जाणार? देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. काय होईल? मला तर काहीच कळत नाहीये. थोडासा वेळ द्या, सगळं ठीक होईल. मी तोपर्यंत रोपट्याची तुटलेली पानं लावण्याचा प्रयत्न करतो. रोहित रोपट्याजवळ गेला तर जाऊन पाहतो तर तो ओरडायला लागला. आई, बाबा, लवकर या. माझं पहिल्यापासून डोकं खराब आहे. आता कशाला ओरडतायस? तुम्ही इथे येऊन तर बघा काय आहे. दोघे उठून आले आणि त्यांनी रोपट्याला पाहिलं तर ते आश्चर्य करू लागले, कारण रोपट्याला सोन्याची नाणी लागलेली होती. त्यांनी सगळी नाणी घेऊन त्या रोपट्याला आपल्या गार्डन मध्ये लावलं. ही तर कमालच झाली. बघितलं, देवाने आपलं ऐकलं. रात्री जेवण जेवून तिघं झोपले आणि सकाळी उठून पाहिलं तर ते हैराण झाले, कारण ते रोपटं आता झाड होतं आणि त्या झाडावर फळाप्रमाणे सोन्याची नाणी लागली होती. हे पाहून ते फार खुश झाले. त्यांनी सगळी नाणी जमा केली. आता दररोज झाडातून नाणी मिळायला लागली. काही दिवसांनंतर ते फार श्रीमंत झाले. एका शहरात रवीश आपली पत्नी मनीषा आणि मुलगा रोहित बरोबर राहत होता. रवीश एक मोठा बिझनेसमॅन होता. रवीशचे आई वडील गावीच राहत होते. मनीषा आणि रोहित डिनर टेबलावर रवीशची वाट पाहत होते. बाहेरून हसत रवीशही आला. काय झालं? कोणाचा फोन होता? खूप खुश दिसत आहात. गावावरून आईचा फोन होता. आई आपल्याला सगळ्यांना गावी बोलवत आहे. गावी? आता आपण गावी जाऊन राहायचं? कायमचं नाही, पण जोपर्यंत रोहितची शाळा बंद आहे तोपर्यंत आपण गावी राहूया. इतक्या दिवसांचा वेळ आहे का? आता तर सगळं डिजिटल झालं आहे, तर मग कसली चिंता आहे? वा, मज्जा आली. आता मीही गावाला बाकी सगळ्यांसारखा मजा करेन. शेत बघीन आणि खूप फिरीन. तर मग ठीक आहे, उद्या सकाळी आपण गावी जायला निघूया. तिघे गावी जाण्यासाठी पॅकिंग करून झोपून गेले. सकाळी रवीश, मनीषा आणि रोहित आपल्या कारने गावाकडे निघाले.
काही तासांनंतर ते आपल्या गावी पोहोचले. त्यांना पाहून आजी आजोबा खूप खुश झाले. किती दिवसांनी गावी आला आहेस? रोहित तर आम्हाला विसरला असेल. नाही नाही, मी ओळखतो. पप्पा मला रोज तुमच्याबद्दल सांगत असतात. सगळेजण हसायला लागले. जेवण झाल्यावर सगळे आराम करायला लागले, पण रोहितला झोप येत नव्हती. मला गावात फिरायचं होतं, पण सगळे झोपलेत. आता मला स्वतःलाच जावं लागेल. मी खूप एक्सायटेड आहे. रोहित बाहेर जाऊन फिरू लागला. गावात एक मोठंसं झाड होतं, ज्याच्या खाली रोहितच्या वयाची काही मुलं खेळत होती. रोहित त्यांच्या जवळ गेला आणि बोलू लागला. मला गावात फिरायचं आहे. हा तर फिर. माझ्याबरोबर कोणीतरी चला. आम्ही तुझे मित्र नाही आहोत आणि तसाही गाव इतकंच आहे. इथे फिरायला काही नाहीये. मला जंगलात जायचं आहे आणि खेळ पाहायचा आहे. गावातल्या सगळ्या मुलांनी एकमेकांना इशारा केला. काय झालं? तुम्ही हसताय का सगळे? काही नाही, आज तुला जंगल दाखवतो. संध्याकाळी ये. तुम्ही मला नक्की जंगल आणि शेत दाखवाल ना? अरे तुला बोललो ना, संध्याकाळी ये म्हणजे संध्याकाळी ये. जा इथून, आम्हाला खेळायचं आहे. रोहित परत घरी निघून गेला. रोहित, हे गाव अगदीच नवीन आहे आणि तू एकटा कुठे गेला होतास? आई, मी तर बाहेरच होतो, कुठेही गेलो नव्हतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, पण गावातून बाहेर नको जाऊस. खूप धोका आहे. कसला धोका आजी? जास्ती प्रश्न करू नकोस, तू अजून लहान आहेस. रोहितला सगळ्यांनी सल्ला देऊन सोडून दिलं आणि आपापल्या कामाला लागले. रोहित संध्याकाळी जंगलात जायला विसरला होता, तर तो दुसऱ्या दिवशी जंगलात जायला निघाला. मी काल संध्याकाळी नाही जाऊ शकलो, पण आता मी शेत आणि जंगलात नक्की जाईन. रोहित सगळ्यांची नजर चुकवून निघून गेला आणि शेतातून एका जंगलात पोहोचला. तेव्हा त्याच्या पायाखाली एक लहानसं रोपटं आलं. अरे, हे रोपटं तुटलं असेल. आता काय करू? याला आपल्या घरी घेऊन जातो. रोहित जंगलात फिरायला विसरून गेला आणि तो त्या रोपटाला घेऊन सरळ घरी परत आला. अरे रोहित, कुठे गेला होतास आणि हे रोपटं कुठून घेऊन आलास? हे तर बाहेरच होतं. आजोबा रोहितला विचारतच होते, तेव्हा रवीशाही आला. एक महत्वाचं काम आलं आहे. आपल्याला आजच शहराकडे जावं लागेल. पण तू कालच तर आलायस, मग इतक्या लवकर कशाला जायचं? खूप महत्वाचं काम आहे. रवीशने मनीषा आणि रोहितला लवकर तयार होऊन कारमध्ये बसायला सांगितलं. दोघांनी असंच केलं. रोहितही आपलं तुटलेलं रोपटं घेऊन कारमध्ये बसला आणि कार शहराच्या दिशेने जाऊ लागली. काय झालं? आपण शहराकडे परत का चाललोय? घरी चोरी झाली आहे आणि कंपनीतही नुकसान झालं आहे. आपण पूर्णपणे बर्बाद झालो. काय? आपण बर्बाद झालो? हो, आता जाऊन बघूया की काय आणि कसं झालंय ते. काही तासात ते परत आपल्या घरी आले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं तर सगळं चोरी झालं होतं. आता रवीशची कारही दुसऱ्या दिवशी जाणार होती. तिघ जमिनीवर बसले. रोहितनेही आपल्या रोपट्याला एका बाजूला ठेवलं. आता आपण कुठे जाणार? देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. काय होईल? मला तर काहीच कळत नाहीये. थोडासा वेळ द्या, सगळं ठीक होईल. मी तोपर्यंत रोपट्याची तुटलेली पानं लावण्याचा प्रयत्न करतो. रोहित रोपट्याजवळ गेला तर जाऊन पाहतो तर तो ओरडायला लागला. आई, बाबा, लवकर या. माझं पहिल्यापासून डोकं खराब आहे. आता कशाला ओरडतायस? तुम्ही इथे येऊन तर बघा काय आहे. दोघे उठून आले आणि त्यांनी रोपट्याला पाहिलं तर ते आश्चर्य करू लागले, कारण रोपट्याला सोन्याची नाणी लागलेली होती. त्यांनी सगळी नाणी घेऊन त्या रोपट्याला आपल्या गार्डन मध्ये लावलं. ही तर कमालच झाली. बघितलं, देवाने आपलं ऐकलं. रात्री जेवण जेवून तिघं झोपले आणि सकाळी उठून पाहिलं तर ते हैराण झाले, कारण ते रोपटं आता झाड होतं आणि त्या झाडावर फळाप्रमाणे सोन्याची नाणी लागली होती. हे पाहून ते फार खुश झाले. त्यांनी सगळी नाणी जमा केली. आता दररोज झाडातून नाणी मिळायला लागली. काही दिवसांनंतर ते फार श्रीमंत झाले. चंद्रपूर गावात बिरजू आणि बबलू नावाचे 2 लाकूड तोडे होते. दोघेही शेजारी होते. बिरजू आणि सुवर्णा गरीब होते, पण तरीही ते लोकांना मदत करत असत. हे घ्या आई. बाळा, तू रोज माझ्यासारख्या भिकाणीला जेव घालून माझं पोट भरत होतीस. देव तुला नेहमीच सुखी ठेव. बबलूची पत्नी ताराला सुवर्णाचा चांगुलपणा आवडत नसे. ती सुवर्णा नेहमीच चांगुलपणाचे अवडंबर माजवते. बघावं तेव्हा कोणा ना कोणाची मदत करते. हो,
बिरजू पण तसाच आहे. सगळ्या गावात फक्त बिरजूच्या चांगुलपणाची चर्चा असते. हो ना, ज्याला पाहावं बिरजू आणि सुवर्णा, कोणाला आपण दिसतच नाही. बबलू आणि ताराला बिरजू आणि सुवर्णाचा खूप मत्सर वाटत असे. बिरजू रोज सकाळी 6 वाजता जंगलात लाकडं कापायला निघून जात असे, पण बबलू आळशी होता. तो सूर्य डोक्यावर यायची वाट पाहत लोळत राहायचा. आता उठा की, आज लाकडं कापायला जायचं नाही का? उठलो, जातो. काय हे रोज रोज जंगलात जा आणि लाकडं कापा. जंगलात जाऊन लाकडं कापली नाही तर आपलं घर कसं चालणार? मला तर अशा आयुष्याचा कंटाळा आला आहे. बबलूला काम करायची जराही इच्छा नव्हती, तरीही तो लाकडं कापायला जंगलात जात असे. बिरजू सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक मोठं झाड कापत असे, पण तेच बबलू लहान लहान फांद्या कापून व्यापाऱ्यांच्या दुकानावर पोहोचत असे. व्यापारी मोठ्या झाडाचा चांगला भाव देत असे, पण लहान लहान फांद्यांचा कमी भाव मिळत असे. जेव्हा व्यापारी बिरजूला जास्त पैसे द्यायचा तेव्हा बबलूला खूप राग यायचा. हा बिरजू रोज माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत. पुढच्या वेळी मी सुद्धा त्याच्यासारखंच मोठं झाड कापणार आणि मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमावणार. दुसऱ्या दिवशी बिरजू रोजच्या प्रमाणे जंगलात निघून गेला आणि त्याच्या मागोमाग बबलूही चालू लागला. बिरजू जिथे जायचा तिथे बबलू त्याच्या मागे जाऊ लागला. बिरजू आणि बबलू दाट जंगलात पोहोचले. इथे बिरजूचं लक्ष एका मोठ्या झाडाकडे गेलं. हे झाड कापून खूप फायदा होईल. आज हेच कापण्याचा प्रयत्न करतो. बबलूनेही एक मोठं झाड शोधून काढलं आणि ते कापायला सुरुवात केली. आज बिरजूच्या आधीच हे झाड कापेन आणि जास्त फायदाही कमवेन. बिरजूने झाडासमोर हात जोडून प्रार्थना केली आणि मग त्याची कुऱ्हाड उचलली. पण जसा बिरजू झाडावर कुऱ्हाडीने वार करणार, ते झाड बोलू लागलं. थांब, मी एक जादूचं झाड आहे. आणि बोलताच अख्खं झाड सोन्याचं बनलं. सोन्याच्या झाडाच्या प्रकाशाने बिरजूचे डोळे चमकले. मला माहितीये तू एक लाकूड तोड्या आहेस आणि लाकूड कापूनच तुझं घर चालतं. पण मला सोडून दे. या बदल्यात मी तुला सोन्याची फळं देणार आहे, ज्याने तुझं अख्खं आयुष्य आरामात जाईल. धन्यवाद. एवढ्या सोन्याने तर मी प्रत्येकाची मदत करू शकतो. आणि जर कधी पैशांची गरज पडली तर परत ये. तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला मदत करून मला आनंदच मिळेल. धन्यवाद. बिरजू ती सगळी सोन्याची फळं घेऊन घरी आला. वाटेत बबलूने त्याच्या हातात सोन्याची फळं पाहिली. अरे रे 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 रे, सोन्याची फळं, ते पण एवढे. असं वाटतंय बिरजूला कोणा जादूचं झाड मिळालं आहे. मला पण सोन्याची फळं पाहिजेत. मी ते सोनं देणारं झाड शोधून काढेनच. या हेतूने बबलूने त्याची कुऱ्हाड उचलली आणि प्रत्येक झाडावर कुऱ्हाड मारून आजमावून पाहू लागला. हे पण नाही, हे पण नाही. हे साधं सुधं झाड आहे. कुठे आहे ते जादूचं झाड? बिरजू तर याच रस्त्याने आला होता. मला त्याच्या पावलांचे ठसे शोधायलाच हवेत. बिरजूच्या पावलांच्या ठशांचा पाठलाग करत बबलू त्या जादूच्या झाडापर्यंत पोहोचला. पावलांचे ठसे तर इथे संपत आहेत. म्हणजे 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 ते हेच झाड आहे. बबलूने विचार न करता त्याची कुऱ्हाड उचलली. थांब. कोण बोललं? मी काही साधं सुद्धा झाड नाहीये, जादूचं झाड आहे. हे सगळं एवढं सगळं सोनं, मी जर अख्खं झाड कापलं तर मी आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनेन. तू तर खूपच लोभी माणूस दिसतोय. हो, मी तर तुला कापणारच आहे. थांब, मी तुला सोन्याची फळं देऊ शकतो. मी मूर्ख थोडाच आहे. सोन्याची फळं घेऊन एवढं कापण्यापेक्षा माझ्यासमोर सोन्याचं अख्खं झाड असताना. बबलूने कुऱ्हाडीने वार करायचा प्रयत्न केला. थांब, मी तुला सोन्याची फळं देऊ शकतो. विचार कर. नाही, मी तुला पूर्णपणे कापेन.
आणि अख्खं सोनं विकून जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनेन. बबलूने झाडाचे एक मूळ कापायला वार केला. 2-3 वार केल्यानंतर त्या मुळाचा एक तुकडा पडला. पण झाडापासून वेगळा झाल्याबरोबर तो तुकडा साधं मूळ बनला. हे काय? तू माझं एक मूळ कापलायस ना, आता बघ. सोन्याच्या झाडाने जोरात त्याच्या फांद्या हलवल्या आणि त्याच्या फांद्यांमधून टोकदार काटे निघाले आणि त्या काट्यांनी बबलूवर हल्ला केला. हे काय करतोयस? हे काय करतोयस? खूप लोभीपणा आहे ना तुझ्यामध्ये. आणखी एकदा टोकदार काटे फांद्यांमधून निघून बबलूच्या शरीरात घुसले. बबलू खूप जखमी झाला आणि जीव वाचवत घराकडे पळून गेला. जखमी बबलू लडखडत त्याच्या घरापर्यंत पोहोचला. बिरजूने बबलूला पडण्यापासून वाचवलं. बबलूची पत्नीही घरातून बाहेर आली आणि रडू लागली. हे सगळं कसं झालं? हे जादूच्या झाडाने मला माझ्या लोभीपणाची शिक्षा दिली आहे. बबलूने बिरजूला सगळी घटना सांगितली. अरे देवा, हे सगळं काय झालं? वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बबलू लवकरच बरा होईल. बिरजूने बबलूचे सगळे काटे काढले आणि त्यावर मलम लावलं आणि त्याची सेवा केली. आणि यावेळी बबलू आणि ताराला त्यांची चूक समजली. दादा, मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार केला होता. मला माफ कर. काही हरकत नाही. आम्हा दोघांना तुम्हा दोघांबद्दल खूप मत्सर वाटायचा, पण आज गरजेच्या वेळी तुम्हीच आमच्या मदतीला आलात. आम्ही किती चुकीचे होतो. तारा, काही हरकत नाही. आपण माणसं आहोत. माणसांकडूनच चुका होत असतात. तुम्हा दोघांना तुमच्या चुकीचा पश्चाताप होतोय हेच खूप आहे. बिरजूला मिळालेल्या सोन्याने त्याने अख्ख्या गावाची मदत केली आणि आता बबलूला त्यांचा अजिबात राग येत नव्हता आणि मत्सरही वाटत नव्हता. जादूच्या सोन्याच्या झाडाने बबलूला चांगुलपणा काय असतो हे समजावून सांगितलं. रामनाथ त्याची बायको सरिता सोबत एका गावामध्ये जातो. जिथं रस्त्यामध्ये तिथे एका मोठ्या झाडाला लटकलेले सगळे सोन्याचे दागिने बघून आश्चर्यचकित होतो. अहो, हे पिंपळाचं झाड आहे की दागिन्यांचं? बघा ना, किती सगळे सोन्याचे दागिने लागलेले आहेत. अरे, इथं कोणीच नाहीये. मी तुझ्यासाठी 2-3 दागिने तोडून आणतो. अरे बापरे, माझ्या गालावर कोणी मारलं? अरे काय झालं भाऊ? तू दागिन्यांना हात लावण्याचा विचार कसा केला? बरे झालं वाचला, नाहीतर या झाडाने तुला मारून टाकलं असतं. मारलं असतं? हो, हे जादुई पिंपळाचं झाड आहे. बाजूच्या गावामध्ये जाण्याआधी जे जंगल आहे तिथले लुटेरे दागिने घेऊन गेले आहेत. यामुळे या गावातून त्या गावामध्ये जे लोक जातात, आपले दागिने इथे लटकून जातात आणि वापस येऊन घेऊन जातात. तोपर्यंत हे पिंपळाचं झाड नुसतं रक्षा नाही करत, तर आपल्या आतमधून निघणाऱ्या पाण्याने त्याला चमकवून पण टाकतात. मी लुटलो, बर्बाद झालो. जर मी इथे तुमचं ऐकून इथे दागिने लटकवलेले असते तर लुटेरे माझे 2 लाखांचे दागिने नाही चोरून घेऊन गेले असते. अरे, आम्ही तुला किती समजून सांगितलं होतं. तुझ्या मित्रांनी पण तर तुला समजावलं होतं. तो तर त्याचे दागिने इथे लटकवून निघून गेला होता. हो, याला विश्वासच नाही बसला होता. 2 लाखांचे दागिने गमावून बसला. द्या, माझे दागिने तर वाचले, मला वापस करा. हो, का नाही? रामदीन नाव आहे ना तुझं. हे घे तुझे दागिने, बघून घे. एकदम सेफ आणि पिंपळाच्या झाडामुळे सगळे साफ झाले. बघून घे. अरे पण माझे 2 लाखांचे दागिने. जर मी याच्यासारखंच तुझं पण ऐकलं असतं तर. अरे बापरे, दागिने तर आमच्याकडे पण आहेत. जर लुटले गेले तर? अरे, माझ्यासारखा पागलपणा नको करशील बहीण. इथं लटकावून जा, वापस येताना घेऊन जाशील. त्यांची गोष्ट ऐकून
रामनाथ आणि सरिता त्यांचे दागिने काढून त्या झाडाला लटकवून निश्चिंतपणे निघून जातात. रात्री परत येऊन ते त्यांचे दागिने मागतात. रामा त्यांचे दागिने काढून देतो. अरे वा, माझे दागिने तर खरोखरच चमकले गेले, अगदी नवीन असल्यासारखे. हो, तू जेव्हा पण मला दागिने चमकवायला सांगशील, मी गावात जायच्या बहाण्याने इथे दागिने लटकवून जाईन. मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगणार, असंच फ्री मध्ये या झाडापासून दागिने चमकून घ्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या मुलीला मुलाकडचे बघायला येणार आहेत असं त्यांना समजतं. अरे बापरे, अरे बापरे, या मुलाकडचा पूर्ण पाहुणचार करण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागणार आहे. हो, मुलंवाले खूप पैसेवाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपल्याकडे पण खूप पैसे असायला हवेत. आणि आपले सगळे पैसे तर काल त्या लग्नामध्ये खर्च झाले आहेत. आता काय करायचं? माझी गोष्ट ऐका. आपले दागिने घेऊन गहाण ठेवा. 5 लाख दागिन्यांचे 1 लाख घेऊन या. सरिताची गोष्ट ऐकून रामनाथ दागिने घेऊन सोनाराकडे जातो, जिथे सोनार त्याला 20,000 रुपये देतो. काय बोलताय? 5 लाख दागिन्यांचे फक्त 20,000? अरे बाबा, हे 5 लाखांचे नाही, 50,000चे दागिने. एवढं सोनं 50,000चं? सोनं एवढं स्वस्त केव्हा झालं? अरे भाऊ, सोनं एवढं स्वस्त नाही झालं, तांब स्वस्त झालंय. या दागिन्याच्या वर तर सोन्याचं पाणी आणि तांब लागून आहे. सोनारचे बोलणं ऐकून रामनाथ आणि घरी सरिताही दंग होऊन जातात. असं कसं असू शकतं? हे मी माझ्या माहेरच्या खानदानी सोनाराकडनं बनवलं होतं. मी पण माझ्या खानदानी ज्वेलर्स पासून बनवलेले होते. माझ्याजवळ सर्वांचं बिल पण आहे. असं कसं होऊ शकतं? तो सोनार खोटं तर बोलत नाही ना? हो, तो आपल्यासोबत खोटं बोलून त्याला काय मिळेल? मला तर असं वाटतंय, आपल्या दागिन्यासोबत नक्कीच काहीतरी झालंय. नक्कीच तो दागिन्यांचा झाड. सरिताचं बोलणं ऐकून रामनाथ वेश बदलून पुन्हा एकदा सरिता सोबत त्याच दागिन्याच्या झाडाकडे जातो आणि दागिन्याच्या झाडावरती त्यांचे दागिने लटकवून ते गावी परत निघून जातात. त्यांच्या गेल्यानंतर रामा झाडावरून दागिने काढून श्यामाला देत देत बोलतो, तो परिवार रात्री वापस येणार आहे. तोपर्यंत याला घेऊन जा आणि याचं सोनं काढून यावर तांब लाव आणि तसंच एक डिझाईन तयार कर आणि चमकव जो, त्यामुळे वाटेल की हे एक प्रकारचं सोनंच आहे. अरे, तू दागिन्यांवर नाही, जेलमध्ये राहशील. अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? हो बाळा, या दागिन्यांच्या झाडाचं रहस्य काय आहे? साहेब, इथून जंगलामध्ये जे लुटेरे आहेत ते आमचेच लोक लुटेरे बनून जातात आणि त्यांना घाबरून आम्ही त्यांचे दागिने या झाडावर लटकवतो. हो, आणि जे नाही लटकवत त्यांच्या समोर आमचे 2 माणसं येऊन एक लुटला गेल्याचा आणि दुसरा वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि घाबरून लोक आपले दागिने या झाडावर लावून जातात आणि ते दागिने काढून आम्ही